स्वतः त्याचं एक प्रात्यक्षिक करून निवडणूक आयोगाला प्रथम पाठवलं आणि त्यानंतर अनेक चॅनलने देखील त्याचं फॅक्ट चेक केलेलं आहे. आणि असं आहे की इनडेलिबल इंक असली तरी त्याची काही त्या ठिकाणी खात्री करून घेतलेली आहे की नाही, टेस्टिंग करणं, ते योग्य प्रमाणात त्याचा अयोग्य वापर कुठे होऊ शकतो ह्या गृहीतकाला धरून अशा पद्धतीची काळजी घेणं हे निवडणूक अधिकाऱ्यांचं काम आहे. आणि त्यामुळे आमचं आक्षेप निवडणूक आयोगाला, मला म्हणजे आश्चर्य वाटलं की मुख्यमंत्री त्याला डिफेंड करू लागले. म्हणजे गरज नव्हती त्यांना, त्याने निवडणूक आयोगावरती सोडलं पाहिजे होतं की काही अधिकाऱ्यांची झाले पण सचिनजी, तुम्ही आयोगामध्ये तक्रार केली आहे या संदर्भात? मी पहिली गोष्ट जी केल्यानंतर म्हणजे मी आता मुद्दामून त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगेन, कारण मी त्या अधिकाऱ्यांना माझा तो व्हिडिओ देखील पाठवला आणि अशा तऱ्हेच्या तक्रारी देखील पाठवल्या. त्यांनी मला उत्तर काय दिलं होतं, ते म्हणाले की आता आम्ही तिथे निर्देश देतो की आम्ही जरा ती जी शाई आहे ती अधिक जोरात लावावी. बोललो ठीक आहे, तुमचा आता तो त्याच्यावरती तुम्ही काय आक्षेप घेता तो भाग वेगळा किंवा कशा पद्धतीने त्याच्यावरती ऍक्शन घेता. प्रश्न असा आहे की जर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे तर ती टाळता आली पाहिजे, हाच त्याच्यावरचा अँगल आहे. त्यामुळे आम्ही काय भाजपला धरून निवडणूक आयोगाने केलं असं मी माझ्या ट्विटमध्ये देखील नाहीये. मी तर तुम्ही जर पाहिलं असाल तर निवडणूक आयोगाच्या वरती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरती मी सांगितलं की याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही आणि पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक चांगली सक्षम ती यंत्रणा व्हावी, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर, नक्कीच. प्रवीणजी, म्हणजे एकंदरीत जर आपण सचिनजींचं बोलणं ऐकलं तर त्यांना या मार्कर वापरण्याबद्दल आक्षेप आहे असं नाही, त्या संदर्भामध्ये शाई पुसली जाते याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि तो आक्षेप भाजपवर नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी याची खिल्ली का उडवली याबद्दल मात्र त्यांचा आक्षेप आहे. मला वाटतं सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट अर्धवट ऐकलं किंवा अर्धवट सांगतायत. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की समजा शाहीच्या बाबतीत काही वाटतंय तर तुम्ही आयोगाकडे तक्रार करा, त्याची तपासणी करा. प्लॅटफॉर्म लोकशाहीने आपल्याला दिलेले आहेत ना, आपणच त्या ठिकाणी जज सारखं जजमेंट देऊन मोकळं व्हायचं म्हणजे त्या यंत्रणेवर अविश्वास आहे आणि आपण कायद्याला मानत नाही असा याचा अर्थ होतो. नाही, पण प्रवीणजी, फक्त अशा पद्धतीने राजकीय नेत्यांनी असे व्हिडिओ टाकण्याचा मुद्दा नाही, आज सर्वसामान्यांनी पण असे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. नाही, सर्वसामान्यांनी काय केलं हे आता मतदानामध्ये कळेल. आता व्हिडिओ 5-25 टाकले म्हणजे ते सर्वसामान्यांचं मत आहे असं काय मानायचं कारण नाहीये. कारण लोकशाहीमध्ये निवडणुकीत लोकांचं मत असतं, तीच खऱ्या अर्थानं आपण मत ग्राह्य पकडतो. त्याच्यामुळे आता बरोबर आहे, पण ती जी शाई लागते ती पक्की असणं गरजेचं आहे का नाही? 100% पक्की आहे ना. कच्ची आहे कोणी सांगितलं, कोणी ठरवलं? ते बाबा लॅब मध्ये पाठवले, तपासलं. कशाच्या आधारे तुम्ही पण समर्थन करताय की ते कच्ची आहे की पक्की आहे? व्हिडिओ टाकले म्हणजे हे चुकीचं आहे? मला वाटतं असं आपण निर्णयाप्रत आल्यासारखं नाही प्रवीणजी, मी स्वतःचा अनुभव सांगते. स्वतःचा अनुभव सांगते की शाई जेव्हा लावली जाते नेहमी तेव्हा ती शाई निघत नाही, पण मार्करची शाई पुसट होतीये हे मात्र नक्की आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता माझ्या हातात आहे, मी 4 वेळा त्या ठिकाणी तोंड धुतलं, हात धुतले. अजिबात तुमच्याकडे हे बघा शाई आहे, माझ्याकडे साबणाने हात धुतले. त्याच्यामुळं तुमचं झालं म्हणजे ते सगळं मत आहे असं काही नाहीये ना. मार्करची पण शाई आहे ना, ती जर नाही प्रवीणजी, मुद्दा तसा नाही आहे. प्रवीणजी, मुद्दा हा आहे की माझी आहे ना शाई, 5 वेळा हात धुतले. हो, पण माझ्या काय मताला किंमत नाही का? तुमची शाई पुसली गेली, माझी राहिली त्याचं काय? पण सगळ्यांची शाई राहिली पाहिजे हा आमचा मुद्दा आहे. सचिनजी काहीतरी बोलतायत. सचिनजी, पूर्वी असं आहे की पहिल्या सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी नेल पॉलिश रिमूव्हर, मला ऍसिटोन म्हणतात, ते वापरल्यानंतर ती शाई जाते आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की आता हे जर म्हणतात की लॅब मध्ये पाठवलं तर स्वतः मुख्यमंत्रीची टेस्ट करायला गेले होते का? त्याच्यावरती चौकशी झाली का? आज महानगरपालिकेच्या माध्यमातून हे म्हणजे त्या तुम्ही मार्करवर मुंबई महानगरपालिका लिहिलं होता, तर ती राज्य निवडणूक आयोगाने केलंय का मुंबई महानगरपालिकेनं त्याचं परचेस केलंय? मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराने ग्रस्त झालेली पालिका आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मला काय म्हणणं नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रक्रिया आदर्शवत होण्यासाठी प्रत्येक वेळेला प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे निवडणूक आयोग काहीतरी होली काव आहे असं म्हणणं आणि निवडणूक आयोगावरती त्या ठिकाणी आम्ही आरोप करणारे का आरोप करू नये? अरुण जेटली जे त्यांचे नेते जे होते त्यांनी म्हटलेलं आहे की या संदर्भामध्ये निवडणूक आयोगावरती कुठल्याही प्रकारची तुम्ही टीका करू शकता. कायद्याने